हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. इथं घराच्या प्लास्टरचं काम सुरू आहे, पण हा व्हिडिओ आहे ना खूप जुना आहे. कमीत कमी 15-20 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर पूर्ण घराचं प्लास्टर आहे ना ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. काही तर व्हिडिओ मी काढले पण नाही. तर आता आहे ना घराचं प्लास्टर होत आलं आहे. कमीत कमी 2 ते 3 दिवसाचं प्लास्टर बाकी आहे. तर पूर्ण घराच्या बाहेरच्या बाजूचं प्लास्टर झालं आहे. मधले फ्लॅट पण भरपूर प्लास्टर झालेलं आहे. फक्त आता 2-3 किचन बाकी आहे फक्त प्लास्टरचे. बाकी सर्वच प्लास्टर झालं आहे. आणि हे वॉल कंपाऊंड दिसतंय ना एवढं बाकी आहे. तर कमीत कमी आता 2-4 दिवसाचंच प्लास्टर शिल्लक आहे. आणि म्हटलं चला मस्तपैकी प्लास्टरचं काम चालू आहे घराचं, तर आपण व्हिडिओ बनवूया. आणि इथं पहाड वगैरे बांधलेला आहे. हा पाड इथलं प्लास्टर झाल्यानंतर हा पाड सोडून घेतील, त्या बाजूने बांधतील. इथे हे बाल्कनी काढलेले आणि इथे ना फ्रेंच डोअर येणार आहे. तर त्याचं पण माप द्यायचं आहे, पण अजून प्लास्टर बाकी असल्यामुळे ना खिडक्यांचे अजून मापं वगैरे द्यायचं बाकी आहे. आणि आता पूर्ण प्लास्टर झाल्यानंतर आहे ना आज खिडक्यांचं माप पण द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे काचा वगैरे बसवायला लागेल. ग्रेनाईट तर सर्व फ्लॅटला बसून झालेलं आहे. तर पूर्ण फ्लॅटच्या खिडक्यांना ग्रेनाईट बसून झालं आहे. तर आता आहे ना मग म्हटलं चला काचेचं पण माप देऊन टाकू, म्हणजे पटपट कामं पण आवरतील. कारण खूप दिवस झाले घराचं काम चालू आहे. आणि घराचं काम म्हटल्यानंतर 1-1.5 वर्ष लागतोच, तो काही विषय नाही आहे. तर इथे रीती पण आहे. रीती चाळायचं काम चालू आहे. पाऊस असल्यावर रीती चाळणं बंद आहे, पण ऊन वगैरे असलं 2-4 दिवस ना तर रीती चाळायचं काम चालू आहे. आता मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना त्या साईडचं प्लास्टर पूर्ण झालं आहे. आता इकडची बाजू जिन्याची बाजू घेतली आहे प्लास्टर करायला. आणि हा पाड सोडून इकडे बांधतील, जिकडे खिडक्या तुम्हाला दिसतात ना त्या साईडला. मी घराचे कामाचे व्हिडिओ कशासाठी काढले तर काहीच काय मला वाटलं, काही माझी बघायची इच्छा झाली का आपण काय केलं आहे कसं केलं आहे, तर ते मला ना बघता येतं. त्याच्यामुळेच आहे ना मग मी घराचे ना छोटे मोठे ना सर्व काही व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. का कसं कधी पण काही बघायला मिळतं. त्याच्यामुळे ना मग मी काही डिलीट वगैरे करायच्या भानगडीत पडतच नाही. का जे काम चालू आहे ना ते दिसलं पाहिजे कॅमेऱ्यामध्ये आणि ते मला कधीही बघायला मिळालं पाहिजे. तर ही आहे बाल्कनीची रेलिंग, तर ती पण बनवून झालेली आहे. तर आता ती तिकडच्या बाजूला लावतील. आणि इथं समोर जिन्याला पण रेलिंग लावायचं काम चालू आहे. बघा इथे आता पाड बांधायचं काम चालू आहे दुसऱ्या बाजूचं. म्हणजे आता इकडनं पूर्ण सी आकारामध्ये पाड बांधणार आहे. म्हणजे पूर्ण एकदमच प्लास्टर होऊन जाईल. आणि नंतर त्या काचा वगैरे साफसफाई करता येतील. भरपूर अजून घराचं काम बाकी आहे. जोपर्यंत कलर होत नाही तोपर्यंत घराचं काम चालूच. आणि तोपर्यंत नाही धूळ वगैरे खूप खाली तर पाय ठेवता येत नाही, एवढी घराच्या आजूबाजूला आहे ना धूळ वगैरे झाली आहे. दारातून मध्ये शिरलं का पुन्हा बाहेर यायचा कंटाळा येतो. कारण आहे ना बाहेर घराच्या बाहेर पडलं का सर्व काही सिमेंट रीती वगैरे. आणि इथे ना हे दरवाजा पण फोडायचं काम चालू आहे. इथं मोठा दरवाजा बनवायचा आहे आणि त्याला ग्रेनाईटची फ्रेम लावायची आहे. तर ते पण एकीकडे काम चालू आहे. सर्व कामं चालू आहे. आणि आता आहे ना 2 ते 3 दिवसात किचनचं आणि जी रॅक मांडणी काढायची आहे ग्रेनाईटमध्ये त्याचं काम सुरू होणार आहे. आणि इथे ना हा दरवाजा फोडायचं काम चालू आहे. तर आता टाईल्स पण घ्यायला जायला लागणार आहे. टाईल्सचं पण काम सुरू होईल. तर हे सर्व काही तुम्हाला मी आत्ता दाखवते. आणि हे सर्वच प्लास्टर झालं आहे. आत्ता कमीत कमी एक रूम राहिली आहे. आणि जे वॉल कंपाऊंड बाहेरचं आहे ना तेवढंच प्लास्टर बाकी आहे. बाकी सर्व काही घराचं प्लास्टर झालेलं आहे. आता 2 दिवसापूर्वीच मला घराचा जो स्लॅब दोन्ही टाकले ना ते स्लॅब बघायचे होते का कशा पद्धतीने स्लॅब भरले किंवा त्याची बांधणी वगैरे स्टील वगैरे ते बघायचं होतं.
तर मी टी व्हीवरती व्हिडिओ चालू करून दिला आणि पूर्ण ते 2-3 व्हिडिओ जेवढे स्लॅब भरण्याचे होते ना, मी ते सर्व काही बघितले का काय केलं आहे, कसं केलं आहे, कॉलम वगैरे सर्वच व्यवस्थित बघून घेतलं. म्हणजे कसं असं काहीतरी बघितलं ना मी का मग माझ्या पण मनाला समाधान मिळतं. त्याच्यामुळे ना मला जेव्हा कधी वाटलं ना घराचं काम चालू आहे, ते व्हिडिओ मी बनवून आणि चॅनलवर टाकलेले. पण मला काही बघायचं असलं ना तर ते मी कधीही लावते आणि बघून घेते का काय चालू आहे, कसं चालू आहे. इथं आता ना ही नेरूची घोटाई करायला घेतली आहे. फ्लॅट आहे, मधली बाजू आहे, म्हणजे रूम आहेत हे, आणि त्यांची ना आता ही घोटाई चालू आहे. प्लास्टर झाल्यानंतर लगेच घोटाई करून घेतात. आता इथं किचन ओटा येणार आहे आणि त्याच्यामुळे ते प्लास्टर येणार रफ ठेवलं आहे, त्याच्यावर टाईल्स लागेल, त्याच्यामुळे मग ते रफ ठेवायला लागतं. आणि जिथे टाईल्स लावायची नसती ना तिथं घोटाई करतात, नेरू घोटाई. लॅफ्ट वगैरे पण काढलेले, खूप मोठे मोठे रूम आहे, किचन पण मोठे आहेत, बेड मोठे आहेत, हॉल मोठे, सर्वच मोठे. हे लाईटचे बोर्ड वगैरे सर्व काढलेले आहेत, काढून ठेवले पॉईंट वगैरे जिथे जिथे मला कुठे द्यायचे होते. एसीचे दिलेले आहेत, त्याच्यानंतर इन्व्हर्टर, सर्वच इस्त्री वगैरे सर्व बोर्ड देऊन ठेवलेले. इथं चौकटी पण बसवल्या आहे. तर बेडच्या चौकटी आम्ही सिमेंटच्या बसवल्या आहे आणि ज्या मेन दरवाजाच्या चौकटी आहे ना त्या सागाच्या बसवल्या आहेत. आणि मधल्या ज्या ओपन राहणार आहे ना तिथं ग्रेनाईट लावणार आहोत. तर हे बघा सर्व काही कामाला पाणी मारून मारून, हा पण एक किचन आहे आणि कामाला पाणी मारून आहे ना सर्व पाणी असं खाली सांडतंय. तर तो किचन पण इथं आय आकारामध्ये आहे, त्याच्यामुळे ना त्याला पण पूर्ण किचनच्या भिंतीला टाईल्स येणार आहे. त्याच्यामुळे तिथं पण रफ प्लास्टर ठेवलं आहे. इकडनं टॉयलेट, बाथरूम, वॉश बेसिंग, इकडे हा बेड आहे आणि इथं फ्रेंच डोर येणार आहे. तर ती समोर आहे बाल्कनी. आणि हे बघा इथं ग्रेनाईट वगैरे सर्वच खिडक्यांना बसून झालेलं आहे. आपल्या चॅनलवर आज खूप दिवसांनी व्हिडिओ आलाय, कमीत कमी 15 दिवस झाले. 15 दिवसापासून व्हिडिओ चॅनलवर एक सुद्धा टाकलेला नव्हता. मला वेळ पण नव्हता व्हिडिओ बनवून आणि टाकण्यासाठी. तर आज हा व्हिडिओ एखादा महिन्यापासूनचा आहे, पण तरी वेळ नाही मिळाला मला तो व्हिडिओ तयार करायला, त्याच्यामुळे तो राहतच गेला. आणि मग म्हटलं चला आज वेळ मिळाला आहे तर व्हिडिओ अपलोड करून आणि चॅनलवर टाकूया. तर नक्कीच बघा, करते मी प्रयत्न का दररोज आपल्या चॅनलवर एक तरी कमीत कमी 10 मिनिटाचा का होईना पण व्हिडिओ आला पाहिजे. पण सध्या मला वेळच नाही मिळत आहे, पण मी नक्कीच प्रयत्न करणार आहे का आपल्या चॅनलवर दररोज एक व्हिडिओ आला पाहिजे असं व्हिडिओ बनवण्याचा. तर बघा आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हे बघा. इतकं एवढं सर्व काही हे बांधून घेतलेलं आहे, पहाड बांधून घेतलं आहे पूर्ण. आणि आता बाहेरचं पूर्णच प्लास्टर होऊन जाईल. तर ही सिमेंटची धूळ वगैरे ना खूप उडते घरामध्ये, पण सर्व घरात धूळ येते. सर्व घराचे तरी दारं खिडक्या बंद राहतात, पण कसं ती पावडरच असते ना, थोडीफार का होईना धूळ येतेच मध्ये सिमेंटची वगैरे. आणि प्लास्टर कसं प्लास्टर करताना ना सिमेंट खूप मारले जातात प्लास्टरवर, त्याच्यामुळे ना एक टोकरी सिमेंट असं नुसतं फेकतात भिंतींवर त्यांना जसं पाहिजे तसं, त्याच्यामुळे ना ती खूपच धूळ उडल्या जाते. तर हे बघा इथं कसा पाड बांधलेला आहे आणि सर्व बांधकाम कालच नाशिकला गेलो होतो. तर इथं सर्व काही नळ फिटिंगचं प्लंबिंगचं सामान घेऊन आलो आहे, पाईप वगैरे. फक्त नळ बाकी, तर नळांची लगेच काही गरज नसते. नळ सर्व काही टाईल्स वगैरे बसवल्यानंतर शेवटला नळ स्टीलचे असतात ते बसवले जातात. पण जे पाईप वगैरे सर्व काही लागत होतं ना ते सर्वच आणलं आहे. आणि दीपकच हे सर्व काही पिकअपमध्ये घेऊन आला आहे. माझ्या दादांची पिकअप पण आहे ना, तर मग तोच म्हणे का दाजी मीच येतो सर्व काही सामान घेऊन. पूर्ण पिकअप भरलेली आहे का त्याच्यामध्ये सर्व काही नळ फिटिंगचं सामान आहे, जे प्लंबिंगचं लागणारं साहित्य ना ते सर्वच घेऊन आलो आहे.
तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. सकाळचीच वेळ आहे. दीपक सकाळीच आलाय. कमीत कमी 10:30-11 वाजले. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.